तर आपण पाहतो आहे विशेषण. विशेषणावर हमखास प्रश्न असतातच, असा एकही पेपर नाही का विशेषणावर प्रश्नच नाही बा. आधी आपण नाम बघितलं, त्याचे 3 प्रकार बघितले. सर्वनाम बघितलं, त्याचे 6 प्रकार बघितले. विशेषणाचे 3 प्रकार मी मागे सांगितले होते, ज्याच्यामध्ये गुण विशेषण होतं, संख्या विशेषण होतं आणि सार्वनामिक विशेषण होतं. विशेषणाचे हे 3 प्रकार मुख्य मानले जातात. गुण विशेषणामध्ये एक नाम, प्रत्येक ठिकाणी तर नाम असणारच, बिना नामाचं विशेषण नाही. आधी नाम असेल, नामाला धरून शब्द असेल, नामाला धरून जो शब्द आला तो आपोआप विशेषण होतो, हे आपण बघितलं. तर गुण विशेषण मध्ये नाम सांगा आणि त्या नामाचं काहीतरी वैशिष्ट्य सांगा, काहीतरी गुण सांगा. जसं एक उदाहरण घेऊ आपण, मुलगी. मग हिच्याबद्दलची काहीतरी माहिती द्या. उंच उंच मुलगी म्हणा, किंवा हुशार मुलगी म्हणा, किंवा हसरी मुलगी म्हणा, बोलकी मुलगी म्हणा. तर हे सारे तिचे गुणच झाले, म्हणून हे बसले गुण विशेषण मध्ये. आता समोर आंब्याचं झाड आहे, तर आपण आंबा लिहू, हे नाव आहे या झाडाचं. मग या आंब्याबद्दलची माहिती द्या. गोड आंबा आहे याचा, कच्चा आंबा आहे याचा, पिकलेला आंबा आहे. तर हे आंब्याबद्दलचं विशेष माहिती झाली. तर हे सारं झालं गुण विशेषण. जसं बोर आहे आपल्या शेतात, मग आंबट बोर आहे, गोड बोर आहे, हे झालं गुण विशेषण. तर गुण विशेषण मध्ये काय असतं, नामाबद्दल माहिती देणारा जो शब्द आहे तो त्या नामाबद्दल काहीतरी गुणधर्म सांगतो. एवढं सहज आणि सोपं आहे. त्याच्यामुळे गुण विशेषणावर खूप वेळ न देता आपण संख्या विशेषणावर येऊ. याच्यामध्ये प्रकार आहेत. एक आहे गणना, एक आहे आवृत्ती, क्रम, आवृत्ती, एक आहे पृथकत्व, एक आहे अनिश्चित, पाच झाले का? 1 2 3 4 5. तर या संख्यामध्ये 5 भाग येतात. तर हे सर्व संख्याच आहेत. विशेषणाचा प्रकार कोणता? संख्यावाचक. संख्यावाचक विशेषण. मग त्याच्यातले ऑप्शन येऊ शकतात. मग गणनावाचक टाकलं तर मग हे ऑप्शन टाकायला जमणार नाही. एखादं उदाहरण दिलं, क्रम टाकलं, मग तुम्हाला हे संख्या टाकता येणार नाही. तसं गणनामध्ये काय आहे, तर 3 प्रकारची गणना आहे. गणना म्हणजे मोजमाप. जनगणना नसते का? सरकारी व्यक्ती घरी येतो आणि गावात घरी येऊन आपल्या घरी किती लोक आहेत त्याचे माहिती देतो. जनगणना म्हणजेच मोजमाप करणे. तसंच गणना. मग आपण काय मोजतो? साखरही मोजतो आपण. 1 किलो साखर झालं गणना. अर्धा किलो साखर, ते गणना झाली. दुधाबद्दल दूध मोजतो आपण, पावभर दूध, ते गणनाच झाली. अशा पद्धतीने 1 2 3 किंवा अर्धा, पाऊण, 1.5 2.5 असे जे मोजतो हे गणनाच झाली. या गणनामधले प्रकार पहा. एक आहे पूर्णांक गणना, म्हणजे जे पूर्ण रूपात मोजली. 4 माणसं पूर्ण याच्यात झाले. पण हेच जर आपण अर्धा लिटर दूध म्हटलं, असं नाही लिहिता, असं लिहू, अर्धा लिटर दूध. आता काय झालं, अर्धा लिटर पूर्णामध्ये नाही आली, तर मग अपूर्णांक. गणनामधला भाग आहे पूर्णांक, गणनामधलाच भाग आहे अपूर्णांक. गणनामधला हा 3रा भाग महत्वाचा आहे, ज्याचं नाव आहे साकल्य. हा फक्त एक शब्द आहे. साकल्य म्हणजे काय होते, पूर्णपैकी पूर्ण. जसं तुम्ही किती बहिणी आहे? 3. मग 3 बहिणी आमच्याकडे कार्यक्रमाला या. ह्या 3 बहिणीचा अर्थ काय झाला? घरातच 3 आहे. मग असं जेव्हा उत्तर येते, प्रश्न येतो, 3 बहिणी कार्यक्रमाला या, तर हे बहिणी नाव आहे, ह्या 3 विशेषण बनलं. त्यात संख्या आहे म्हणजे संख्यावाचक बनलं. घरात 3च आहे म्हणून 3 बहिणी या, म्हणून ते साकल्यामध्ये जाते. तुम्ही उभयता कार्यक्रमाला या. उभयता याचा अर्थ काय होते?
जोडपं, नवरा बायको दोघं, तुम्ही उभयता कार्यक्रमाला या. तेव्हा त्याला उभयता शब्द, उभयता या म्हणजे दोघं या, एक जण नका येऊ असा अर्थ. मग हे जाते साकल्यामध्ये. पाची पांडव शूरवीर होते, अरे पांडव पाचच होते म्हणून आलेला शब्द पाची पांडव. हे झालं साकल्यामध्ये. तसं एखादं उदाहरण आपल्यालाही करता येईल. तिघे मित्र सोबत जेवायला बसले, कारण ते तिघच मित्र होते. अशा पद्धतीने हे झालं साकल्य. हा झाला गणना प्रकार, संख्यावाचक विशेषणातला गणना प्रकार. पूर्णांक गणना 5 किलो साखर, अपूर्णांक गणना अर्धा लिटर दूध, पावभर येईल इथं. साकल्य आपण उदाहरण घेतले, तिघी बहिणी कार्यक्रमाला या, तुम्ही उभयता लग्नाला या, पाची पांडव शूरवीर होते. आता क्रम, क्रमवरूनच लक्षात येते, अनुक्रम नाही स्थल येत का आपण 1 2 3, तोच क्रम. मग 5व्या वर्गात पोरगा आहे, 5वा वर्ग हा 5वा क्रमच आहे. 10वा मुलगा, या रांगेत जो 10वा मुलगा उभा आहे तो इकडे रे असं जेव्हा म्हणतो तर तो 10वा मुलगा, हा क्रमच आहे. अशा पद्धतीनं क्रम विचारला जाते. 10वा मुलगा समोर ये, या वाक्यात विशेषण कोणतं? तर मुलगा हे नाव आहे, 10वा हे विशेषण आहे. मग आता कोण्या प्रकारचं? तर 10 वरून लक्षातच येते का ते संख्यावाचक आहे. त्याच्यात 10वा म्हटलं म्हणजे तो क्रमही आहे. मग ऑप्शन मध्ये एक तर क्रम राहील, एक तर संख्या राहील. याच्यावरून आपल्याला ते लक्षात येईल. आता मी राहतो तो आपला एकच मजला आहे, पण माझा पोरगा जिथं राहते तर तो सांगत होता मला 19व्या मजल्यावर राहू म्हणे. त्याची पुण्यामधली जी बिल्डिंग आहे कितवा मजल्यावर आहे? 19वा मजला. मग क्रम नाही का? 19वा मजला. मजला हे नाव झालं, 19वा विशेषण झालं, त्यात संख्या विशेषण झालं, त्यात क्रम झाला. म्हणजे खाली 18 आहे, तो 19व्या मजल्यावर आहे, नंबर आहे तो, अनुक्रम. पुढचा आहे आवृत्ती. आवृत्ती म्हणजे आता आपण म्हणतो ना पुस्तकाची ही नवीन आवृत्ती आली असं म्हणतो की नाही, म्हणजे तेच पुस्तक डबल डबल येऊन राहिलं छापून छापून. मग पहिली आवृत्ती गेली, दुसरी आवृत्ती आली, तसंच आवृत्ती. जसं चौपट, आपल्या लक्षात चौपट पगार आहे काय? हा जो शब्द आला चौपट पगार, चौपट पगार डबल इन्कम आहे, तसं चौपट पगार आहे. दुहेरी रंग किंवा द्विगुणित आनंद ऐकले का हे शब्द तुम्ही? त्याच्या येण्याने द्विगुणित आनंद झाला, म्हणजेच काय तर डबल डबल आवृत्ती. दुहेरी रंग आवृत्ती, चौपट पगार, डबल इन्कम, हे सारे आवृत्तीमध्ये जाऊन बसतात. हे असेच उदाहरण येतात, याच्या पलीकडे उदाहरण येतही नाही. पेपरला एवढंच विचारलं जाते, थोडासा अदला बदल होऊ शकते. तर आवृत्तीमध्ये आपण काय पाहतोय का एकच गोष्ट पुन्हा पुन्हा होत आहे. दसपट, 10वा म्हटलं तर क्रम, आणि दसपट म्हटलं तर त्या एखादी वस्तू विकल्यावर 10पट कमाई झाली. आता हे कशात टाकता तुम्ही? 10पट कमाई केली. बापान नाही केली, पण पोरानं 10पट कमाई करून दाखवली. असं जर उदाहरण आलं तर 10पट म्हणजे नक्कीच संख्या होय, त्याच्यातला मग आवृत्ती होय. क्रम मध्ये आपण काय पाहत होतो? तो 5वा वर्ग आहे, 10वा वर्ग आहे, 19वा मजला आहे, हे झालं होतं क्रम. आवृत्तीमध्ये काय होत आहे? चौपट पगार आहे, दुहेरी रंग आहे, द्विगुणित आनंद, त्याच्या येण्याने द्विगुणित आनंद झाला, त्यानं 10पट कमाई करून दाखवली, हे झाली आवृत्ती. पृथकत्वाचा अर्थ होते वेगवेगळं करणे. जसं गव्हातले खडे आई अलग करते ना, तसंच पृथकत्व. जसं एक मुलगा झालं पृथकत्व. काय शब्द वापरला आपण? एक असं येऊ शकते, एक किंवा असं येऊ शकते, एक मुलगा.
नाम राहीलच बरं. एक एक मुलगा 5 झाला पाहिजे म्हणजेच पृथकत्व. असाही शब्द येऊ शकते, एक एक मुलगा 5 झाला पाहिजे, याचाच अर्थ हा आहे. 5-5 पोरींचा ग्रुप करा बरं. आता इथं काय बोललो आपण, ते खेळ नसतो का, 3-3 पोरी एकत्र येतात, 5-5 मुली एकत्र येतात. मी इथे लिहितो 5-5 मुलींचा गट. हे नाम झालं, ह्या 5-5 हेच झालं पृथकत्व. मग 3-3 मुली एकत्र या, दोघांचं नाच होऊ द्या, एक एक पोरींचा नाच होऊ द्या. हे जे शब्द होऊन राहिले 1-1, 5-5, 3-3, 2-2, हे सारे पृथकत्व झाले. पृथकत्व म्हणजे वेगवेगळे करणे. शेवटचा आहे अनिश्चित. संख्येचा बोध होईल पण किती संख्या माहित नाही. जसं सर्वजण लक्ष देऊन ऐकत आहे, सर्व मुली, ह्या सर्व मुलींचं लक्ष आहे. सर्व म्हणजे किती, मोजल्याशिवाय माहीत पडेल का, नाही. हे झालं सर्व मुली म्हणजे नक्की नाही. काही मुली त्या सहलीला आल्याच नाही. ह्या ज्या काही होत्या, काही मुली सहलीला आल्या नाही. ह्या काही म्हणजे नेमक्या किती, तर त्या यादीमध्ये ज्या गैरहजर होत्या तेवढ्या. म्हणूनच हे अनिश्चित, पण हे आहे शेवटी संख्याच. तर सर्व रस्ते, यवतमाळातले सर्व रस्ते आता नवीन होऊन राहिले. तेव्हा सर्व रस्ते म्हणजे नेमके किती, मोजल्याशिवाय समजणार नाही, म्हणून ते अनिश्चित. तर सर्व रस्ते, काही व्यक्ती बोलण्यात खूप हुशार असतात. आणि मग कशा, नेमक्या कोणत्या, नेमक्या किती आहे संख्या, पण अनिश्चित आहे. त्याच्यामुळे सर्व रस्ते, सर्व व्यक्ती, काही मुली, हे झाले अनिश्चित सर्वनाम. सगळेच, हे अनिश्चित मध्येच बसते. सगळेच दर रविवारी क्लासला येत चला, हे अनिश्चित मध्ये बसते. तर अशा पद्धतीने आपण विशेषणातला भाग पाहिला. संख्यावाचक विशेषण, त्याच्यामध्ये गणना जे पूर्णांक अपूर्णांक रूपात होती, आणि एक साकल्य लक्षात ठेवायचं आहे, 3 बहिणी, 5 पांडव. त्यानंतर तुम्ही उभयता लग्नाला या. त्यानंतर क्रम 5वा, 10वा, 19वा. आवृत्ती चौपट, 5पट, 10पट, द्विगुणित. पृथकत्व 1-1, 3-3, 4-4. अनिश्चित, सर्व, काही. आता आपण पाहणार आहोत सार्वनामिक विशेषण. याच्यासाठी आपल्याला फळापासून पुन्हा नवीन फळा लिहावं लागणार आहे. तर सार्वनामिक विशेषण आपण घेऊ.